हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग स्टोरीकडे बोलूयात. बिचारी अनुषा अशी अडकली होती की तिच्याकडे ना पळून जाण्याचा मार्ग होता ना काही बोलण्यासारखं. परिस्थिती वळवण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली, ठीक आहे, ते सगळं सोडा. मला एवढं सांगा की तुम्ही पुन्हा फोन का केला नाही आणि रात्रीच्या वेळी बाल्कनीतून उडी मारून आत येणं हे काय होतं? अविराज तिच्या कमरेभोवती हात ठेवत तिला जवळ ओढत म्हणाला, बात अशी आहे की एखादा माणूस माझ्यावर खूपच रागवला आहे. एकदा फोन न उचलल्यावर मला वाटलं पुन्हा पुन्हा कॉल करण्यापेक्षा समोर येऊन बोलणंच बरं, म्हणून आलो. अनुषा त्याच्याकडे संशयाने पाहत म्हणाली, पण तुमच्या घरून इथपर्यंत यायला खूप वेळ लागतो. तुम्ही इतक्या लवकर फक्त 25 मिनिटात कसे पोहोचलात? अविराज तिचे केस मोकळे करत शांतपणे म्हणाला, ते सगळं सोडा. मी आलो ना, आता सांग, अजूनही माझ्यावर राग आहे का? खरं तर अविराजने त्यांच्या घरापासून अनुषाच्या घरापर्यंतचा रस्ता काही वेळासाठी रिकामा करून घेतला होता, म्हणून तो इतक्या लांबचा प्रवास काही मिनिटात करून आला. अनुषा चेहरा बळबत नाराज स्वरात म्हणाली, राग नाही येईल असं तुम्हाला वाटतं? मला इथे यायचं नव्हतं, पण तुम्ही जबरदस्तीने मला मम्मासोबत इथे पाठवलं आणि वर दिवसभर एकदाही फोन करणं गरजेचं वाटलं नाही. अविराज तिच्या केसात चेहरा लपवत तिचा सुगंध घेत म्हणाला, बाळा, कित्येक दिवस ऑफिसला गेलो नव्हतो. खूप कामं पेंडिंग होतं. ते पूर्ण करताना वेळच कसा गेला कळलंच नाही. त्याबद्दल सॉरी. आणि दुसरी गोष्ट, तुला माहिती आहे की मी तुला त्यांच्यासोबत का पाठवलं? मला तुझ्यापासून दूर राहायला चांगलं वाटतं असं तुला खरंच वाटतं? तू माझ्यावर राग काढतेस, पण माझ्या भावना कुणाला सांगू? अनुषा त्याच्याकडे पाहत काही क्षण त्याच्या डोळ्यात बघत राहिली. मग अचानक त्याला घट्ट मिठी मारत डोळे मिटून म्हणाली, सॉरी अवी, मला असं रागवायला नको होतं. आणि त्याच नंतर, इट्स ओके बच्चा, तोही तिला मिठी मारत म्हणाला. त्याला पुन्हा घट्ट मिठी मारत अनुषा हलक्या आवाजात म्हणाली, आय लव्ह यू, आणि त्याच्या कानामागे एक किस देत पुन्हा त्याच्याकडे बिलगली. कानामागे किस मिळताच अविराज हसत म्हणाला, ही काय नवीन जागा आहे किस देण्याची? इतक्या रात्री इतक्या दूर ड्राईव्ह करून मी इथे यायचं कारण हे होतं का? त्याचं बोलणं ऐकून अनुषा त्याच्यापासून थोडी दूर झाली आणि त्याच्याकडे बघू लागली. दोघे काही क्षण एकमेकांना बघत राहिले आणि मग दोघे एकदम जवळ आले आणि एकमेकांना किस करू लागले. किस करत करत ते बेडकडे सरकत गेले. अचानक अविराज तिला किस करत करत बेडवर घेऊन पडला आणि त्यानंतर अविराज खाली आणि अनुषा त्याच्यावर. त्यांची किस अजूनही चालूच होती. मग अविराज पलटी घेत तिला स्वतः खाली घेतलं. आता अनुषा खाली आणि तो तिच्यावर. त्या दिवशीच्या भांडणानंतर ही दोघांची पहिलीच किस होती. दोघेही एकमेकांना बेतहाशा चुमत होते. जवळजवळ 20-25 मिनिटांनी ते थांबले. अभिराज साईडला झोपून अनुषाला बाहूंमध्ये ओढून घेत दीर्घ श्वास घेऊ लागला. अनुषाही त्याच्या छातीवर डोकं ठेवून धापा टाकत होती. तेव्हा अनुषा म्हणाली, खूप मज्जा आहे तुमची, फक्त सॉरी म्हणा आणि मी लगेच माफ करते. लोक एकमेकांना गिफ्ट देतात, चॉकलेट देतात आणि तुम्ही काहीच नाही. अनुषाच्या तक्रारीवर अविराज तिच्याकडे पाहून म्हणाला, पहिली गोष्ट, तुलाच गिफ्ट आवडत नाहीत आणि दुसरी गोष्ट, तुला चॉकलेट सुद्धा आवडत नाहीत आणि तिसरी गोष्ट, कोण म्हणालं की तू फक्त माझ्या सॉरीमुळे लगेच मानतेस? तुझ्यासाठी मलाही खूप कसरत करावी लागते मॅडम. त्याचं उत्तर ऐकून अनुषा बेडवर बसत चिडलेल्या आवाजात म्हणाली, तुम्ही किती वाईट आहात. एक तर सुखी सुखी सॉरी बोलता आणि वरून माझ्यावरच आरोप. तुम्ही नका बोलू माझ्याशी. असं म्हणत अनुषा तोंड दुसरीकडे करून हात छातीवर क्रॉस करून बसून राहिली.
तिला असं लहान मुलांसारखं रुसलेलं पाहून अविराजनेही मुद्दाम म्हटलं, ठीक आहे मग, जेव्हा कुणाला माझ्याशी बोलायचंच नाहीये तर ही वस्तू मीच खातो, असं म्हणत त्याने आपल्या खिशातून काहीतरी काढून तिच्या समोर धरलं. मिल्की बार. आणि त्यानंतर हे पाहताच अनुषा आनंदाने उडीच मारते. अविराजकडे वळून पाहत ती त्याच्या हातातून ते घेणार इतक्यात अविराजने हात मागे घेत म्हणाला, लावलं होतं तुझ्यासाठी, पण तूच तर म्हणालीस की तुला माझ्याशी बोलायचंच नाही, मग आता मीच खातो. अविराज ते चॉकलेट उघडणार इतक्यात अनुषाने झटक्यात त्याच्या हातातून ते पांढरं चॉकलेट हिसकावून घेतलं आणि बेडवरून खाली उतरून पळत म्हणाली, नाही, ही माझी वस्तू आहे आणि दुसऱ्याची वस्तू खाणं म्हणजे बॅड मॅनर्स. आणि तुम्ही केव्हापासून हे सगळं खायला लागलात? तुमच्या हेल्थसाठी अजिबात चांगलं नाही. ती अगदी आई जशी मुलांना चॉकलेट खाऊ नकोस म्हणून काहीही कारण सांगते तशीच त्याला समजावत होती. आणि जिच्या समोर समजावते आहे तीच स्वतः ते चॉकलेट संपवायच्या तयारीत होती. अनुषाच्या या कृत्यावर अविराज जोरजोरात हसू लागला. तो एवढा मन मोकळा हसताना पाहून अनुषा थक्क झाली. आज तिने पहिल्यांदाच अविराजला असा खुलून हसताना पाहिलं होतं, किंवा कदाचित तो आज पहिल्यांदाच इतका हसत होता. अचानक तिच्या मनात विचार आला, अवीचं वागणं अचानक खूप बदललंय. माझ्यासोबत माझ्याशी इतक्या मजेत बोलायला लागलाय, चिडवायला लागलाय. काय झालंय त्याला? पण काहीही असो, हा अवी मला खूप आवडतोय. आणि ते विचार करत स्वतःच हसली. तिला असं हसताना पाहून अविराज तिच्या जवळ आला आणि म्हणाला, ओ मॅडम, काय झालं? आता नाही का खाणार? आणि त्यानंतर अविराजच्या आवाजाने ती दचकल्यागत भानावर आली. हळूच अडखळत म्हणाली, नाही म्हणजे हो. तुम्ही माझ्या चॉकलेटपासून लांब राहा, मी खाऊन घेते, मग या जवळ. शांत बसून खा. आणि माझं ऐकायचं तर हे उद्याच खा. आता उशीर झाला, राहू दे, मी निघतो. सकाळी ऑफिसमध्ये खूप काम आहे. ती अडखळताना पाहून अविराज म्हणाला आणि तो दाराकडे वळला. तेवढ्यात अनुषाने मागून त्याचा हात ओढून म्हणाली, ओ जनाब, कुठे निघालात? दारातून गेलेत आणि मम्माने पाहिले ना, मग बघा पुढचं. मी येऊ शकत नाही का तुला भेटायला? अविराजने आश्चर्याने विचारलं. अनुषाने डोळे मोठे करत म्हटलं, तुमची तब्येत ठीक आहे ना? वेळ पाहिलं का? मम्माने विचारलं की रात्री माझ्या रूममध्ये काय करत होतात? तर काय सांगाल? बेटीला मिल्क बाथ द्यायला आलो होतो. आणि त्याच नंतर हो, तर खरंच तर तेच काम होतं, अविराज साधेपणाने म्हणाला. अनुषाने त्याच्याकडे रागाने पाहत म्हटलं, आवी, तुम्ही दारातून जाऊ शकत नाही. अविराजने एक नजर अनुषाकडे आणि एक नजर बाल्कनीकडे टाकली. नाही, मी परत तिकडून जाणार नाही, त्याने घाबरल्यागत म्हटलं. अनुषाने डोकं हलवत उत्तर दिलं, तुमच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही. यू हॅव टू गो फ्रॉम देअर ओनली. अगं बाळा, मी खाली पडलो तर? उद्या तुझ्या नर्सिंग होममधल्या रिकाम्या बेडवर मी पडलेला दिसेन, अविराजने थोड्या भीतीच्या चेहऱ्याने म्हटलं. असं? इथे चढून येताना काही वाटलं नाही, आता परतही तिथूनच जायला हवं. अनुषाने त्याला हलकेच ढकलत बाल्कनीकडे नेत म्हटलं. बेचारा अविराज काही बोलायलाच तयार नव्हता. आता करावं तरी काय? शेवटी हार मानून तो पुन्हा बाल्कनीच्या रेलिंगवर बसला आणि चंद्राकडे पाहत म्हणाला, पाह पापा, तुमच्या बेटीकडून मला काय काय करून घ्यावं लागतंय ते. अनुषा तर हसू आवरेना. तिने आज त्याला भरपूर त्रास दिला होता. खाली उतरायला रेलिंगवरून लटकताना अविराज वर पाहत म्हणाला, आज तर जिवंत वाचलो ना मी, तर आजसाठी तुला पे करायलाच लावणार. अनुषा हसत म्हणाली, आय वूड लव्ह टू बेबी.
अभिराज तिला नजर रोखून पाहत खाली उडी मारली. क्षणभर अनुषाच्या हृदयात धस्स झालं. अंधारामुळे खाली काही दिसत नव्हतं आणि तिला भीती वाटली की त्याला काही लागलं तर नाही ना. तितक्यात तिने वरून मुख्य गेट ओलांडत जाणार अभिराजला पाहिलं. हे पाहताच अनुषाने सुटकेचा श्वास टाकला आणि लगेच फोन उचलून अभिराजला कॉल करत म्हणाली, अभि, तुमचा मेंदू कुठे चारायला गेला होता का? आणि त्यानंतर काय? अभि म्हणाला. दुसऱ्या बाजूने अभिराज जोरात श्वास घेत म्हणाला. त्यावर अनुषा समजावत होती आणि म्हणाली, तुम्ही गेटवर उडी मारून का गेलात? तो तर उघडाच होता. नीट उघडून जाऊ शकत होता ना. अनुषाचे बोलणं ऐकून गाडीत बसत असलेला अभिराज एकदा गेटकडे पाहतो जो खरंच लॉक नव्हता आणि मग एक नजर बाल्कनीत उभी असलेल्या अनुषाकडे, जी त्याच्या या कृत्यावर पोट धरून हसत होती. आपलीच थोडीशी फजिती झाल्यासारखं वाटल्याने त्याने खोकला साफ करत म्हटलं, हो तर काय झालं? मुद्दामच केलं मी असं. म्हणजे तू हसशील म्हणून. आणि त्याच नंतर इकडे, दॅट्स सो स्वीट ऑफ यू. अनुषा हसू आवरत म्हणाली, पण पुन्हा तिचे हसू फुटलेच. ठीक आहे, खूप हसले. आता शांतपणे जाऊन झोपा. त्यानंतर अभिराजने आवाज कडक करत सांगितलं. तेव्हा अनुषानेही हसू आवरत म्हटलं, आणि तुम्हीही नीट ड्राईव्ह करून जा. गाडीला विमान बनवून उडवायची गरज नाही. आणि घरी जाऊन मला मेसेज करा. सुरक्षित पोहोचलात का नाही ते समजावं म्हणून. आणि त्यानंतर इकडे, बाय अँड आय लव्ह यू असं म्हणत तिने एक किस देऊन कॉल कट केला. अविराज गाडीत बसला. एकदा अनुषाकडे पाहिलं आणि निघून गेला. अनुषा देखील खोलीत परत आली आणि काही वेळापूर्वीचे सगळे प्रसंग आठवून कुदू हसत राहिली. आणि कधी झोप लागली तिला स्वतःला समजलं नाही. काही दिवस असेच गेले. अनुषाची आई दिवसभर तिच्यासोबत असायची. वेळ देणं, जेवण सांभाळणं, औषध देणं सगळं नीट पाहत होती. अविराज मात्र कामामुळे परदेशात होता. त्यामुळे दोघांची भेट होत नव्हती. पण दररोज फोनवर फेस टाईम करून ते बराच वेळ बोलायचे. अनुषाही आता आधीपेक्षा चांगलंच वाटत होतं. आज घरात काही नातेवाईक आले होते, त्यामुळे घरात बरीच गडबड होती. अनुषाची रूम. अनुषा त्यावेळी वॉशरूममध्ये शॉवर घेत होती. तेवढ्यात तिच्या खोलीत एक मुलगी आत आली. अनुदी कुठे आहात? असं म्हणत ती आत आलीच होती. तेवढ्यात बेडवर ठेवलेला फोन व्हायब्रेशनवर रिंग होऊ लागला. शॉवरमुळे अनुषाला आवाज ऐकू आला नाही, पण त्या मुलीने पाहिलं. ती लगेच फोनकडे धावली. स्क्रीनवर मिस्टर माईन असं नाव फ्लॅश होत होतं. त्याच्यासोबत अनुषा आणि एका माणसाचा फोटो. अनुषा आरशासमोर उभी आणि तो माणूस तिला मागून मिठीत घेतलेला. ते पाहताच मुलगी म्हणाली, वा, काय बंद आहे. अनुदीने काय भारीच पकडले. आणि हसतच तिने कॉल उचलला. दुसऱ्या बाजूने आवाज आला, बच्चा वॉशरूममध्ये होती का? एवढा वेळ लागला फोन उचलायला? हो, तो अभिराजच. इतकी अट्रॅक्टिव्ह भारी आवाज ऐकून मुलीचा तर थोडाच संसार वेगळ्याच विचारात गेला. ती लगेच म्हणाली, अनुदी खरोखरच वॉशरूममध्ये आहेत. फोन मी उचललाय. मी त्यांच्या ती वाक्य पूर्ण करायच्या आत अविराज कडक आवाजात म्हणाला, तू जी कोणी असशील, पण कुणाच्याही गैरहजेरीत त्यांचा फोन उचलणं चांगलीच सवय नाही. इट्स नॉट अ गुड थिंग. अविराजचा आवाज काही क्षणांपूर्वी प्रेमाने ओथंबलेला होता आणि आता मात्र पूर्ण रोबदार आणि कडक होता. ते ऐकून मुलगी थोडी चिडली आणि फ्लर्टी टोनमध्ये म्हणाली,
दीसाठी इतकं स्वीट व्हाईस आणि माझ्यासाठी इतकं रूड. नॉट फेअर. शेवटी मी ही तुमची सालीच ना. जिजू, अभिराज तिच्या बोलण्यावरून सगळं समजला आणि त्यानंतर तो थंडपणे म्हणाला, तुझ्या दी आली की सांग, मी फोन केला होता. आणि त्यानंतर आणि तिचं पुढचं काही न ऐकता कॉल कट केला. त्याच्या अशा वागण्याने मुलगी चांगलीच चिडली. तेवढ्यात अनुषा वॉशरूममधून बाहेर आली आणि तिने पाहिलं की तिची कझन तिचा फोन हातात घेऊन काही पाहत होती. ती लगेच तिच्या जवळ जाऊन फोन हिसकावत म्हणाली, हे काय बदतमीजी, हे काय लिली. एखादा नसताना त्याचा फोन पाहणं ही काही चांगली सवय नाही का. अनुषाने आपला फोन हातात घेत म्हणाली, हे काय वागणं आहे लिली. एखादा नाही म्हणलं म्हणून त्याचा फोन चेक करायचा, हा कसला मॅनर झाला. अभिराजच्या सकाळपासून चाललेल्या रुखरुखीत वागण्यामुळे आधीच चिडलेली लिली अनुषा तेच बोलत आहे हे ऐकून आणखीच संतापली. ती कडक म्हणाली, तुमचा फोनच तर हातात घेतला होता, त्यात एवढं काय झालं की तुम्ही मला एवढं ऐकवत आहात. थोडीशी फेमस काय झाली, स्वतःला मोठी हिरोईन समजू लागली का. आणि ती रागाने खोलीतून बाहेर निघून गेली. लिली निघताच अनुषाने केस दोन्ही हातांनी पकडत चिडून म्हटलं, ओ गॉड, हे लोक माझ्या हातात असतं तर सगळ्यांना धोपटलं असतं. आणि फोन न पाहताच बेडवर टाकत ती बदलायला गेली. काही वेळाने अनुषा तयार होऊन बेडवर बसून पुस्तकं वाचत होती. खाली घरात काय चाललंय याच्याशी तिला काहीच देणं घेणं नव्हतं. तिला तशीच सगळ्यांपासून दूर राहण्याची सवय होती. तेव्हाच खालीपासून मनीषाजींचा आवाज आला, अनु बेटा खाली ये, बघ तर कोण आले. आणि त्यानंतर हे ऐकताच अनुषा वैतागत स्वतःशीच पुटपुटली, ओ गॉड, आता कोण आलं. हे लोकच पुरे नव्हते का. नक्की काहीतरी दुसरंच नातवालं डोक्यावर आलं असेल. मी खाली नाही जाणार. आणि मग जरा मोठ्याने ओरडली, मी खाली नाही येत, तब्येत खूप खराब आहे, मला विश्रांती हवी. आणि त्यानंतर एकदा खाली येऊन पाहिलंस तर तब्येत लगेच ठीक होईल, मनीषाजी पुन्हा म्हणाल्या. त्यांच्या हट्टाला कंटाळून अनुषाने चिडून पुस्तकं बंद केली आणि खोलीतून बाहेर येत ती ओरडली, हे घर नसून चिमण्याचं घर झाले. ज्यांचं मन होतंय तो येतोय जातोय. आता कोण आले ज्यामुळे तुम्ही इतक्या हैराण झालात. असं म्हणत ती जिने उतरू लागली. अजून 2-3 पायऱ्या बाकी होत्या तेव्हा तिने खाली उभा असलेला माणूस पाहिला. पहिल्यांदा ती थक्क झाली. मग तिला कळलं की हे काही स्वप्न नाही, तो खरंच तिच्या समोर उभा होता. ती धावत धावत त्याच्याजवळ गेली आणि घट्ट मिठी मारत आनंदाने म्हणाली, अभि, तुम्ही परत आलात. कधी आलात. मला सांगितलं का नाही. तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला किती मिस केलं. ती अजून काही बोलणारच होती तेवढ्यात अभिराज हळू आवाजात म्हणाला, बच्चा हळू, सगळे आपल्याकडे पाहत आहेत. हे ऐकताच अनुषा झटकन मागे सरकली. आजूबाजूला पाहिलं तर सगळे नातेवाईक त्यांच्या भोवती उभे होते आणि ते दोघे हॉलच्या मध्यभागी अगदी जवळजवळ उभे होते. मनीषाजी सुद्धा तिला काहीसं वेगळ्याच नजरेने पाहत होत्या. हे पाहताच अनुषा लगेच अभिराजपासून पूर्णपणे दूर झाली आणि हातवारे करत म्हणाली, ओ, ते आउट ऑफ टाउन होते ना, म्हणून खूप दिवसांनी दिसले म्हणून. ती अजून बोलत होती तेवढ्यात मनीषाजी म्हणाल्या, अनु बेटा, तू वर जा, तब्येत खराब आहे ना तुझी, तुला रेस्ट करायचा होता. आणि अभिराजकडे वळून म्हणाल्या, अभिराज बेटा, तुम्ही माझ्यासोबत या, सगळ्यांना तुम्हाला भेटवते. हे ऐकून अभिराजने अनुषाकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातूनच स्पष्ट दिसत होतं तो या गर्दीत अगदीच अस्वस्थ आहे. अनुषा काही बोलणार होतीच तेवढ्यात लिली मध्येच उडी मारत म्हणाली, अरे हो मौसीजी, त्यांना इथेच घेऊन या ना,
सगळ्यांनाही भेटू दे आणि मी सुद्धा जरा जवळून पाहते त्यांना. शेवटची ओळ बोलताना लिलीचा अविराजकडे पाहण्याचा अंदाज काहीतरी वेगळाच होता. हे पाहताच अनुषाने लगेच चिडून विचारलं, तू म्हणायचं तरी काय आहे तुला? आणि त्यांना असं काय बघतेस? लिलीने स्वतःला सावरत लगेच म्हणाली, अरे दी, माझा मतलब होता ASRला इतकं जवळून बघायला रोज मिळतं का? तुमच्या फोनमध्ये फोटो तर पाहिला होता, पण इथे तर फोटोपेक्षा कितीतरी पटीने जास्त हँडसम आणि डॅशिंग दिसत आहेत. आणि मग जरा टवाळपणे म्हणाली, तसंच तुम्ही तर त्यांना अजून जवळून पाहिलं असेल ना? फोटो तर अगदी खूप क्लोज दिसत होतात. आणि त्यानंतर लिलीचे हेतू अनुषाला चांगलेच कळले होते. ती काही उत्तर देणार होती तेव्हाच अविराज शांतपणे म्हणाला, हो, बरोबर म्हणतेस तू. आम्ही खूपच क्लोज आहोत आणि जितके क्लोज आहोत माझे तितके. त्यानंतर पुढे, जवळ येण्याचा आणि मला इतक्या जवळून पाहण्याचा हक्क फक्त तिचाच आहे. अविराज काय म्हणू पाहतोय हे लिली बरोबरच अनुषा आणि मनीषाजी या दोघींनाही नीट समजून घेतलं होतं. स्वतःची इज्जत उतरताना पाहून लिलीला रागाने पुढे काही न बोलता आईकडे परत निघून गेली. अविराज मग अनुषाकडे वळून म्हणाला, तू वरच्या रूममध्ये जाऊन आराम कर, मी थोडं सगळ्यांना भेटून येतो. पण अनुषा इतकंच म्हणाली होती की अविराजने तिला एक कटाक्ष टाकला. तो कटाक्ष पाहताच ती शांत झाली आणि वर आपल्या रूममध्ये निघून गेली. ती गेल्यानंतर मनीषाजी अविराजला घेऊन सर्व नातेवाईकांकडे गेल्या आणि सर्वांना त्याची ओळख करून देऊ लागल्या. अविराजही प्रत्येकाला आदराने भेटला. मोठ्यांच्या पायांवरही नम्रपणे हात लावला. सर्वांशी ओळख झाल्यावर मनीषाजी म्हणाल्या, यांना तर तुम्ही सगळे ओळखताच. अविराज मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे CEO. तेवढ्यात अनुषाची मावशी लगेच बोली, अगं ते सगळं ठीक, पण सांग ना, अनुचं यांच्याशी नक्की नातं तरी काय? एका क्षणात त्यांना बघितलं आणि धावत जाऊन गळ्यात पडली. मनीषाजी मात्र विचारात पडल्या. खरं तर त्या स्वतःलाही कळत नव्हतं की अनुषा आणि अविराज यांचं नेमकं नातं काय म्हणावं. दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात हे त्यांना माहिती होतं, पण त्यांनी एकमेकाला भावना कबूल केल्या आहेत की नाही आणि भविष्यात लग्न करणार का? नातेवाईकांसमोर बॉयफ्रेंड म्हणण्यापेक्षा होणारा नवरा म्हणणं सोपं होतं. त्या अशा विचारात असतानाच अविराज शांतपणे म्हणाला, नातं काहीही असलं तरी खूप खोल आणि खास आहे. बाकीचं सर्व तुम्हाला सर्वांना भविष्यात कळेलच. मग तो मनीषाजींकडे पाहत म्हणाला, थोडा आराम करतो, खूप थकलो आहे. आत्ताच स्वीटहून विमान उतरलंय आणि थेट इथे आलो. आणि कुणाचं उत्तर न ऐकता तो वर अनुषाच्या रूमकडे निघून गेला. मनीषाजी अजूनही त्याच्या शब्दांवर विचार करत होत्या. भविष्यात कळेल म्हणजे काय? तो अनुषाशी लग्न करणार असं काहीच संकेत तर नाही ना? तेवढ्यात अविराजच्या जेटबद्दल ऐकताच अनुषाच्या मावशीने मुलीच्या कानात विचारलं, लिली, हा खरंच एवढा मोठा माणूस आहे? आणि त्यानंतर लिलीने लगेच उत्तर दिलं, हो आई, तुमच्या कल्पनेपेक्षा 1000 पट मोठा. इंटरनॅशनल कंपनीचा CEO. ASR. काय नाहीये त्याच्याकडे. अनुदीची किस्मत बघा, एवढा मोठा माणूस तिने कसा काय पटवला? आई ही मुलीच्या बोलण्याला होकार देत म्हणाली, हो रे, बाप नसलेल्या मुलीची इतकी चांगली किस्मत सोने देणारा पक्षीच पकडला हिनं. दुसरीकडे अनुषाच्या रूममध्ये अनुषा इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. स्वतःचीच पुटपुटत होती. खाली काय चाललं असेल कोण जाणे. हा अवी पण ना, मला असं वर पाठवायची काय गरज होती? त्यांना तसंच लोकांशी बोलायला आवडत नाही. त्यात हे माझे नातेवाईक, कुणी काही उलटसुलट बोललं तर नाही ना? असं झालं तर त्या माणसाचा जीव घेईन मी, ज्याने माझ्या अवीला काही बोलण्याची हिंमत केली तर.
ती असं स्वतःशी बोलत मागे वळली आणि धडाम कुणाशी तरी धडकली. आई गं! डोकंच फुटलं. कसल्या दगडाला धडकलो मी. ती डोकं सोडत म्हणाली. समोर पाहिलं तर अभिराजच उभा. ती त्याच्याच छातीला धडकली होती. त्याला समोर पाहताच ती पुन्हा कुरकुरली. ही तुमची बॉडी आहे की चट्टान? थोडं जोरात धडकलं असतं तर माझं डोकंच फुटलं असतं किंवा तुमच्या धक्क्याने मी थेट बाल्कनीतून खाली पडले असते. अनुषाच्या अशा बिनडोक बोलण्याचा अविराजला काहीच अर्थ लागत नव्हता. तो तिला थांबवत म्हणाला, बस, किती बोलतेस? दम येत नाही का तुला? इथे तुझ्या नातेवाईकांचे पाय पुसेपर्यंत मीच थकलो. अविराजने पाय छुए. हे ऐकताच अनुषा तर बेशुद्ध पडेल अशी झाली. तुम्ही 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 खरंच माझे अवी आहात ना? म्हणजे तुम्ही त्यांच्या पायाला हात लावला? सिरियसली? ती त्याला वरून खाली बारेकाईने पाहत म्हणाली. अविराजने तिची बोलणी पूर्णपणे दुर्लक्षित केली आणि बेडवर बसत म्हणाला, एक तर इथे कमर आखडलीये आणि वर तुझी नॉनस्टॉप बडबड. आपलीच निंदा ऐकून अनुषा डोळे मोठे करत म्हणाली, हो, किती वाईट आहात तुम्ही. माझ्याच समोर माझीच बुराई करता. आणि त्यानंतर असं म्हणत अनुषाने अविराजकडे नीट पाहिलं आणि एकदम निरागसपणे म्हणाली, खूप दुखतंय का बेबी? ती स्वतःही बेडवर चढत म्हणाली, तुम्ही एक काम करा, उलटे झोपा. मी तुम्हाला मसाज करून देते. त्यामुळे दुखणंही कमी होईल आणि प्रवासाची थकवाही उतरून जाईल. अनुषाच्या सांगण्याप्रमाणे अविराज उलटा झोपला आणि अनुषा त्याला मसाज देऊ लागली. त्याला खरंच खूप आराम वाटत होता. आणि त्यानंतर थोडा वेळ असेच गेल्यानंतर अविराज अचानक सरळ आडवा झाला. इतकं अचानक की अनुषाचा तोल गेला आणि ती थेट त्याच्यावर कोसळली. ती पडताच त्याने तिच्या कमरेभोवती हात टाकत म्हणालाच, बॉडी रिलॅक्सेशन तर झालं, पण हार्ट रिलॅक्सेशनचं काय? अनुषाने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहत विचारलं, हे तुम्ही मुद्दाम केलं? अविराज हलक्या आवाजात म्हणाला, जस्ट स्टॉप ऑल दिस नॉनसेन्स. आणि तिची मान मागून पकडत तिला किस करू लागला. अचानकपणाने अनुषा क्षणभर स्तब्ध झाली, पण काही क्षणांनी तीही त्याच्या साथीत रमली. दोघेही त्यांच्या प्रेमाच्या त्या क्षणात पूर्ण हरवून गेले होते. त्यांना याची कणभरही कल्पना नव्हती की कोणीतरी त्यांना हेवा भरल्या नजरेने पाहत होतं. ती लिलीच होती. तिच्या आईने काय चाललं आहे ते पाहायला तिला पाठवलं होतं. काही वेळ हे दृश्य बघून तिला सहनच झालं नाही आणि ती पाय आपटत रागाने तिथून निघून गेली. रूममध्ये काही वेळानंतर रात्रीच्या वेळी कुणाचा तरी फोन आला आणि दोघे वेगळे झाले. अविराजने फोन पाहिला तेव्हा अनुषाने विचारलं, कोण आहे अभि? कबाब में हड्डी. तो हळूच पुटपुटला. तो अगदी हळू बोलला तरी जवळ असल्यामुळे अनुषाने स्पष्ट ऐकलं. पण ती मुद्दाम अनभिज्ञ असल्यासारखी म्हणाली, काही म्हणालात? अविराज लगेच म्हणाला, नाही, काही नाही. हा ऋषवचा कॉल आहे. त्याला एक काम दिलं होतं. फोन उचलून तो म्हणाला, काम झालं? तिथून काही उत्तर आलं आणि अविराजने गुड म्हणत फोन ठेवला. अनुषा खाली जायला उठली आणि अविराज तिला घेऊन खाली आला. ती विचारत राहिली काय झालं, पण त्याने काहीच सांगितलं नाही. त्यांनी खाली येताच अनुषाने पाहिलं की मेन डोअरमधून अविराजचे बॉडीगार्ड मोठमोठे पॅकेट्स, मिठाया, महागडे गिफ्ट्स, कपडे वगैरे आत आणत होते. सगळे पाहुणे आश्चर्याने जागेवर थांबून हे पाहत होते.
अनुषा ही तोंड उघडून आश्चर्याने हेच पाहत होती. तेवढ्यात हेड बॉडीगार्ड तिच्या समोर येत म्हणाला, लेडी बॉस, हे कुठे ठेवू? अनुषा भानावर येत लिव्हिंग एरियाकडे इशारा करून म्हणाली, तिथे ठेवा जिथे योग्य वाटेल. गार्ड्सनी सगळं तिथे लावून ठेवलं आणि अविराज व अनुषाला वाकून नमस्कार करून बाहेर गेले. त्याच वेळी ऋषभ आत आला. अनुषाने विचारलं, ऋषभ, हे सगळं काय आहे? मॅम, बॉसनं मागवलं होतं हे सगळं, ऋषभ आदराने म्हणाला. अनुषाने अविराजकडे पाहत विचारलं, अवी, हे सगळं याची काय गरज होती? अविराज शांतपणे म्हणाला, मी आलो तेव्हा माहीत नव्हतं की तुमच्या घरी इतके पाहुणे आहेत. मी फक्त तुला आणि मॉमला गिफ्ट आणलं होतं. पण इथे आल्यावर सगळ्यांना पाहिलं आणि मॉमनं माझी ओळख करून दिली. पहिल्यांदा भेटायला आलो आणि रिकाम्या हाताने येणं मला आवडलं नाही, म्हणून ऋषभला सांगून हे आणायला सांगितलं. हे ऐकून अनुषाने डोळे फिरवत म्हटलं, अवी, याची काय गरज होती? हे लोक यासाठी पात्र नाहीत. दोघे कुजबुजत बोलत होते तोच मनीषाजी पुढे येत म्हणाल्या, अविराज बेटा, काय गरज होती एवढ्या सगळ्याची? का त्रास घेतलाय तुम्ही? त्यांच्या बोलण्याला अविराज काही उत्तर देणार इतक्यात मध्येच अनुषाची मावशी बोलली, अगं मनीषा, तू पण ना, ते किती प्रेमाने आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आले आहेत आणि तू अशी बोलतेस, त्यांना वाईट नाही का वाटणार? मग अविराजकडे पाहत ती अजूनच गोड आवाजात म्हणाली, हो ना, किती विचार करून आणलंय सगळं. आपली अनुषा बेटिया तर फार भाग्यवान आहे तुम्हाला मिळून. फिरवून तो हातच चुमला. अनुषाने लगेच तिचा हात धरतच म्हटलं, मावशी, बस झाला आता, थोडं थांबा. शिवाय अवीला स्वीट आवडत नाही आणि एवढं जास्त गोड तर अजिबातच नाही. अनुषाच्या बोलण्यातला टोमणा तिथे उपस्थित सगळ्यांना समजला होता. तेव्हा परिस्थिती सांभाळत मनीषा म्हणाली, बस, आता खूप बोलणं झालं, चला जेवायला जाऊया सगळे. तेवढ्यात लिली ही पुढे आली आणि म्हणाली, हो हो, तुम्हीही आमच्यासोबत खा ना, आज आम्हाला फार आनंद होईल. ती बोलताना अविराजकडेच बघत होती. अविराज काही बोलणार इतक्यात अनुषा लगेच म्हणाली, नाही मम्मा, अवीला काही इम्पॉर्टंट काम आहे म्हणून पुन्हा कधी. अविराजलाही नीट समजलं होतं की अनुषाला तिथे त्याने थांबू नये असंच वाटत होतं, म्हणून तिच्या शब्दांना साथ देत तो म्हणाला, हो मॉम, खरंच काही काम आहे, मग कधीतरी, आता निघतो. मग लिलीकडे पाहत तो थोड्या कटाक्षाने म्हणाला, मला फक्त माझ्या अनुषाच्या आनंदाचा विचार असतो. तिला कशानं चांगलं वाटतं त्यालाच महत्त्व आहे, बाकी जग भाड्यात जाऊ दे. असं म्हणत तो निघून गेला. अविराज निघताच अनुषाचे सगळे नातेवाईक त्या गिफ्ट्सवर अक्षरशः तुटून पडले. त्यांना तसं पाहून अनुषाने चेहरा वाकडा करत आईकडे बघत उपरोधाने म्हटलं, बरं झालं ते गेले. आणि ती वर आपल्या खोलीत निघून गेले. इकडे लिली आईजवळ येऊन म्हणाली, आई, बघितलंस का कसा तो अनुदीवर जान लुटवतो आणि त्याचे बॉडीगार्ड सुद्धा तिला लेडी बॉस म्हणत होते. मला तर बघवतच नाही की त्या मेल्या बापाची मुलगी कोणीतरी इतक्या प्रेमाने ट्रीट करते. तिच्या आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, काळजी करू नकोस बाळा, या दोघी आई मुलीच्या नशिबी चांगलं नशीब जास्त काळ टिकत नाही. काही दिवस जाऊ दे,
एकदा अनुषापासून त्याचं मन भरलं की मग तो तिच्याकडे वळूनही बघणार नाही. रात्री 1 वाजता अविराज त्यावेळी अविशा पॅलेसच्या स्टडी रूममध्ये काम करत बसला होता. नेहमीप्रमाणे कामात गुंतून त्याला वेळ कसा गेला तेच कळलं नाही. अचानक नजरेसमोर घड्याळ पडलं तर 1 वाजूनही गेले होते. खुर्चीला टेकून तो म्हणाला, अरे, इतकी रात्र झाली आणि कळलंच नाही. त्यानंतर मग काहीतरी आठवल्यासारखं हसत म्हणाला, बरं झालं बाळगी इथे आत्ता नाहीये, नाहीतर दरवाजावर येऊन उभी राहून म्हणाली असती, आवी, तुम्ही अजूनही काम करताय. इतक्यात त्याचा फोन वाजला. रिंगटोनवरूनच त्याला समजलं अनुषाचाच फोन. आणि त्यानंतर त्याने कॉल उचलताच तिकडून अनुषाचा आवाज आला, आवी, तुम्ही अजूनही काम करतायत. तिचं ती अक्षब्दशः गोष्ट ऐकून अविराज हसला. ते ऐकून अनुषा म्हणाली, मला नाही वाटत मी आताच काही विनोद केला जे तुम्ही एवढं हसताय. हसू आवरत तो तिला सगळं सांगतो. ते ऐकून अनुषा तोंड फुगवत म्हणाली, म्हणजे मी नसले की तुम्ही असंच करता आणि रात्रभर काम करता, म्हणून मला तिथे ठेवलंय ना. दोघे बोलता बोलता आपापल्या बेडवर पडले. थोड्या वेळाने अविराजने पाहिलं. एक सांग, आज सगळ्यांनी इतक्या आग्रहाने मला तिथे जेवायला थांबायला सांगितलं आणि तेव्हा तू खोटं का बोललीस. अनुषा शांतपणे म्हणाली, आय नो तुम्हाला कारण तेव्हाच समजलं होतं, म्हणूनच तुम्ही माझ्या होला हो दिली. आणि त्यानंतर अविराजने तिची चिडवणी करत म्हटलं, मला तर वाटलं कोणीतरी जळत होतं, म्हणून मला लवकरात लवकर तिथून पळवायचं होतं. अनुषा सरळच म्हणाली, ऑब्व्हियसली तुम्हीही पाहिलंच होतं ना लिली कशी तुमच्याशी बोलत होती. मला तुमच्यावरची कोणाचीही घाणेरडी नजर अजिबात सहन होत नाही. हो, आय नो. माय मॅन इज चार्मिंग, हँडसम, व्हेरी हॉट टू हँडल, बट पीपल कॅन ओनली ॲप्रिशिएट हिम लुक्स टॅलेंट. बाकी तो फक्त माझाच आहे. त्याच्यावर चुकीची नजर मी कधीच टॉलरेट करणार नाही. अनुषाच्या त्या क्यूट जळक्या पण मनमोहक बोलण्याने अविराज खूपच आनंदी झाला. तो म्हणाला, तुला याचं फरक पडायला नको की मला कोण बघतं. फरक पडायला हवा की माझी नजर फक्त आणि फक्त तुझ्यावर असते. मी फक्त तुलाच बघतो. असं बोलता बोलता दोघेही कधी झोपेच्या अधीन झाले त्यांनाही कळलं नाही. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.